जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. अं, जय गुरु. जय गुरु. कोणी म्हणण्याचा प्रयत्न करणार आहे? काही श्लोक 10-10. मी म्हणायचा प्रयत्न करू का? हो, छायाताई करा. हा हा. ओम श्री परमात्मने नमः. अथ दशमोऽध्यायः. श्री भगवानुवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमौ वचः यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया न मे विदुः सुरगणाः प्रभवन्न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् असम्मूढः समर्थेषु सर्वपापैः प्रमुच्यते बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यं शमः सुखं दुःखं भवो भावो भयं च भयमेव च अहिंसा समता तुष्टिस्तपोदानयशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथक् विदाः महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषाल्लोक इमाः प्रजाः एता विभूति योगै च मम यो वेत्ति तत्त्वतः सो विकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः मच्चित्ता मद्गतः प्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानचन्तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता अर्जुन उवाच परं छायाताई, ब्रह्म छायाताई, अजून दुसऱ्या हा कोणाला बोला ना. म्हणायचं होतं बोल. हा, दुसऱ्या चालेल कोणाला चालेल म्हणायचं होतं? चालेल चालेल. हा, हो 10-10 चालेल करा चालेल क्लास. हो. हो, चालेल. हा. हा, पुढचं कोण म्हणतंय? पुढचे 10 श्लोक कोणी प्रयत्न करेल का? मी म्हणू का शुभांगी? हो, म्हणा ना. हा. अर्जुन उवाच परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यम् अधिदेवमजं विभुम् आहुस्त्वा मृषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे सर्वमेतद्रुतं मन्ये यन्मां वदसि केशव न हि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान् दानवाः स्वयमेवात्मनात्मानं मनात्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते वक्तुमर्हस्य शेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः विभूतिभिर्लोकान् इमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि कथं विद्यामहं योगिंस्त्वं सदा परिचिन्तयन् हा, म्हणा म्हणा. केषु भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन भूय कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम् श्रीभगवानुवाच हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ
नास्त्यन्तो विस्तरस्य मे अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः अहमादिश्च मध्यं च भूतानामंत एव च. 21 तर मी पासून म्हणू कोणीतरी म्हणेल ना? तर मी म्हणू कविता. हॅलो. हा कविता ताई म्हणा तुम्ही. हो हो सर. आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् मरुतामस्मि म्हणा. मरिचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना रुद्राणां शङ्करश्चास्मि वित्तेषो यक्षरक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहम् पुरोधसां च मुख्यां मां विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीनामहं स्कन्दः सरसामस्मि सागरः महर्षीणां भृगुरहं गिरामस्मेकमक्षरम् यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः अश्वत्थस्वर्वरुक्षाणां देवर्षीणां च नारदः गन्धर्वाणां चित्ररथसिद्धानां कपिलो मुनिः उच्चैश्रवस्तमश्वानां विद्धि माममृतोद्भवम् ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् युधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणामस्मि वासुकिः अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम् पितॄणामर्यमाच्चास्मि यमः संयमतामहम् प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहम् मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणां पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम् झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी सर्गाणामादिरन्तश्च मद्दं चैवाहमर्जुन अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् अक्षराणामकार. कोणाला इतर कोणाला म्हणायचं आहे का अजून? मी म्हणू सर. सर मी म्हणू सुधाताई. सुधाताई हा म्हणा. अक्षराणामाकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च अहमेवाक्षरः कालो धाताहं विश्वतो मुखः मृत्युः सर्वहरश्चाहम् उद्भवश्च भविष्यताम् कीर्तिश्रीर्वाक्च नारीणां श्रुतिर्मेधा धृतिक्षमाः बृहत्स्तां तथा साम्नां गायत्री छन्दसामहं मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः द्यूतं छलतामस्मि तेजस्तेजस्विनामहं जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहम् वृष्णीनां वासुदेवोऽस्मि नीतिरस्मि जिगीषताम् मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं जरा उडी मारली का मला वाटतं. ऋषीणाम वासुदेवोस्मि पांडवानां धनंजय. वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः मुनिनाप्यहं व्यास कवीनामुशना कविः दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम् मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम् यच्चापि सर्वभूतानां बीजं तदम अर्जुन न तदस्ति विना यस्यान् मया भूतं चराचरम् नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां
परन्तप एष तुद्देशतः प्रोक्तो विभूतिर्विस्तरो मया यद्यत् विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा. पुढचं म्हणू ना. यद्यत् हो विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा तद्देवावगच्छत्वं मम तेजोंशु संभवम् अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याम्यहं कृष्णमेकांशेन स्थितो जगत्. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरये नमः. हा एक विचारायचं होतं. हा सर. नाही नाही, मला वाटतं सगळ्या या ज्यांचं म्हणजे ज्यांचा सराव आहे ना त्यांना विचारायचं होतं की तुम्ही हा जो अवग्रह असतो ना, सुखम दुःखम भवो भवो भावो, अवग्रहाचा वेगळा उच्चार करता का? नाही सर, लांबवतो तो. दीर्घ हा? घेतो सर, थोडा दीर्घ थोडा दीर्घ दीर्घ घेतो स्वर दीर्घ. घेतो, दीर्घ अच्छा. स्वर घेतो. हा म्हणजे हा मुळात जर अक्षर दीर्घ असेल आणि त्याच्या पुढे पण अवग्रह असेल तर थोडं आणखीन जास्त दीर्घ घ्यायचं. अच्छा. हा नाही, कारण काय आहे की त्या म्हणजे पाणिनीच्या याच्यात असं म्हटलंय की अवग्रह हा फक्त म्हणजे खूण आहे ती. तो ऍक्च्युअली म्हणजे कारण कसं की आता सुखम दुःखम भवो भावो, आता हे भवो भाव मध्ये ना तर ह्या 8 अक्षरांचा अनुष्टुप. हा नाही नाही त्याच्यामध्ये भव आणि अभाव दोन शब्द आहेत ना. नाही 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 नाही, ते ते एक मिनिट, बाकीच्यांनी म्यूट करा प्लीज. हा हा तर नाही नाही भवा, पण ते संधी होऊन काय आहे की अनुष्टुप छंद आहे ना, याच्यामध्ये 8 अक्षरांचं हे आहे, बरोबर. आता 8 अक्षरांमध्ये हा जर आपण सुखम दुःखम भवो भावो इथपर्यंत ठीक आहे, पण सुखम दुःखम भवो भावो असा जर म्हटला ना तर तो छंदभेद होतो, म्हणजे असं मला वाटतं. आणि म्हणून ते पाणिनीच्या याच्यात आहे की अवग्रहाचा म्हणजे भव भाव असं, म्हणजे भवचा हा 2 मात्रांनीच काम आटपायचं याचं. समजलं का? म्हणजे वो जो आहे ना हा धर्म 2 मात्र. मंडळात पण तसेच उच्चार करतात. हो ना. हा तेच हो, तसे म्हणजे मी सांगितलं तसं आमच्यासारखे. आहे की तुमच्यासारखे. नाही, अच्छा आमच्यासारखे. अच्छा. हा नाही नाही, आता हे तर जे पण तुम्ही तुम्ही सांगितलं पटलं आम्हाला, तुम्ही सांगितलेलं पटलं आम्हाला, ते वाढवायला नकोय, तेवढं तिथल्या तिथं संपवायला पाहिजे. बरोबर आहे. हा नाही, आता तुम्ही ते मग अवग्रह दिला कशाला? नाही नाही नाही, अहो दिला कशाला, त्याचं मग उत्तर तसंच असं लिहायला आहे. पाहिजे होतं ना, भव भाव. ऍक्च्युअली बरोबर आहे तुमचं म्हणणं, म्हणून बऱ्याच ठिकाणी अवग्रह लिहित पण नाही. हा कारण त्याने उगीच गोंधळ होतो म्हणून. बरोबर. आता हे म्हणजे पाणिनीचं जे आहे ना, याच्यानुसार अवग्रहाचा म्हणून उच्चार होत नाही. त्या संस्कृतच्या कोण, पुष्पाताई म्हणून आहेत ना, बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचा, तर त्यांचे काही आहेत बघा, तर त्यांनी स्पष्ट सांगितलेले की अवग्रहाचा वेगळा उच्चार नाही. कारण इथे बघा ना तुम्ही, लय पण बिघडते ना अशी, नाही का. 8 अक्षरांचा असतो ना आपलं. हा मग कण 3 मात्राचा नाही होऊ शकत ना, जास्तीत जास्त 2 मात्रा असं. एनिवेज म्हणजे तुम्ही सांगितलंय तसं म्हणा, तुम्हाला सांगितलंय तसं, असं मला वाटतं. ठीक आहे. हा. तर आपलं 8वा 8वा चालू चालू होतं, होता श्लोक. 8वा 8वा. सुरू होता का? हा. मला पेन द्या हो. हा. अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वप्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः. आता आता परत इथं अहम म्हणजे कोण, तर म्हणजे आता इथं ज्यांनी जसं म्हटलेलं आहे की मी वासुदेव सम्यक परब्रह्म, म्हणजे इथं हे यांचं स्पष्टीकरण आहे शंकराचार्यांचं, की इथं मी म्हणजे कोणी वासुदेव म्हणजे वसुदेवाचा मुलगा नाही, तर वासुदेव सम्यक परब्रह्म म्हणजे
परमेश्वर, परब्रह्म म्हणजेच परमेश्वर, तर परमेश्वर या रूपाने कृष्ण व्यक्त करतायत, म्हणजे उपदेश करतायत त्याला, अर्जुनाला, की मी म्हणजे परमेश्वर सर्वस्य प्रभवः मत्तः सर्वं जगत जगतालच प्रवर्तते, ज्यातून सगळं माझ्यापासूनच सगळं जग हे प्रवर्तते, म्हणजे प्रवृत्त पण होतं, म्हणजे चालतं, ज्याला पालन म्हणतो आपण तसं, म्हणजे त्याची क्रिया चालते असं, इति असे, म्हणजे असं, मत्वा म्हणजे असं जाणून, इति मत्वा भजन्ते माम, असं मत्वा म्हणजे असं समजून, किंवा जाणून, भाव समन्विता, तर अशा या भावनेनी, की हे सगळं जग जे आहे तर हे परमेश्वराच्याच कृपेनी म्हणा किंवा प्रेरणेनी म्हणा, किंवा तो उपादान कारण पण तोच आहे आणि निमित्त कारण पण तोच आहे, या अर्थाने, म्हणजे ते सांख्य तत्वज्ञान आहे त्याच्यात ते कारण, कार्य आणि कारण भाव म्हणतात. तर त्याच्यामध्ये म्हणजे जसं मागे मी सांगितलंय की कुठलीही गोष्ट होण्यासाठी दोन कारणांची गरज असते, बरोबर. एक म्हणजे त्याचं रॉ मटेरियल म्हणजे पदार्थ, बरोबर. आणि दुसरं, त्या पदार्थापासून जर आपल्याला नवीन काहीतरी बनवायचं असेल तर त्याची म्हणजे त्याला स्किल्ड वर्कफोर्स अँड मशिनरी असं म्हणूया आपण आधुनिक युगात, नाही का. म्हणजे उदाहरणार्थ अध्यात्मात हे उदाहरण देतात की मातीचा घट बनवायचा असेल आपल्याला काय लागतो, एक तर माती लागते. घट बनवायचा असेल तर आधी मातीच लागते. मातीच जर नसेल तर घट कसा बनणार, बरोबर. आणि मग नुसतंच माती आहे, माती भरपूर आहे, पण आपोआप घट बनेल का, नाही. तर त्याच्याकरता आपल्याला कोणीतरी त्या अशा व्यक्तीला, की ज्याला मातीपासून घट कसा बनवायचा, त्याला घटाला आकार कसा द्यायचा, तो भाजायचा कसा, हे सगळं ज्याला ज्ञान आहे, स्किल आहे ज्याच्याकडे, असा कुंभार लागतो. आणि त्याला कुंभाराबरोबरच त्याला त्याची जी म्हणजे साहित्य असतं कुंभाराचं, नाही का, आकार देण्यासाठी ते. तर हे जे आहे निमित्त कारण आणि उपादान कारण, हे असल्याशिवाय कुठलंही म्हणजे एंड प्रॉडक्ट म्हणूया आपण, तर ते तयार होत नाही. तर तसंच हे जे जगत आहे तर हे मज पासून, मत्तः म्हणजे माझ्यापासून, मत्तः प्रसव म्हणजे माझ्यापासून उत्पन्न होतं, म्हणजे इथं त्याला असं म्हणायचं की मी माती असं. आणि दुसरं मत्तः सर्व प्रवर्तते, आणि माझ्या म्हणजे मीच त्याचं म्हणजे त्या मातीचं घट करण्याचं कामही मीच करतो असं. म्हणजे याचं जगताचं निमित्त कारण पण मीच आहे आणि उपादान कारण पण मीच आहे. अशा पद्धतीने मला समजून घेऊन, अशा भावनेने, म्हणजे आणि असं जे आहे ना, तर त्यालाच म्हणजे हा विशेष गुण, की निमित्त कारण पण स्वतःच असणं आणि उपादान कारण पण स्वतःच असणं, हा जो गुण आहे किंवा हे जे ऐश्वर्य आहे, हे फक्त परमेश्वराकडेच असू शकतं. नाहीतर बाकी जगामध्ये कोणाचकडे अगदी चांगल्यात चांगला इंजिनियर जरी घेतला, त्याला सगळं नॉलेज असेल, पण तो स्वतः रॉ मटेरियल होऊ शकतो का, माती होऊ शकतो का, नाही. तर ही म्हणजे हा गुण जो आहे किंवा हे ऐश्वर्य आहे, हे फक्त परमेश्वराकडेच असतं. आणि जे बुधाहा म्हणजे जे तत्ववेत्ते, बुद्धिमान लोक, माम भजन्ते, अशा जाणीवेनी, अशा भावनेने ते मला भजतात. म्हणजे नुसतंच आपला हात जोडणं म्हणजे ठीक आहे, काही नसेल तर ते पण केलं तरी चालेल, पण बुद्धिमान लोक परमेश्वराला हे त्याचं यथार्थ स्वरूप, की तो निमित्त कारण पण तोच आहे आणि उपादान कारण पण तोच आहे, बरोबर, या भावनेने त्याला भजतात आणि सेवा करतात. त्यामुळे अजून त्याला, परमेश्वराला अजून कुठल्या तिसऱ्या गोष्टीची आवश्यकता नसते काही करण्यासाठी, सगळं त्याच्यापाशीच आहे असं. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे अगदी राजा जरी म्हटला, नाही का,
तरी राजाला सुद्धा सैन्य जर नसेल तर राजा स्वतः किती शूर असला तरी काय करेल, किंवा अगदी रथ आहे, सगळं काही आहे, पण सारथी नसेल तर काय करणार, नाही का? पण परमेश्वराचं तसं नाही. तो सगळं दोन्ही कारणं त्याच्यापाशीच आहेत, म्हणजे निमित्त कारण पण आणि उपादान कारण. तसं हे इथं तसं सांगितलेलं आहे. म्हणजे तर हा हा तो तत्वार्थ आहे. आणि इथंच त्याला सर्वात्मत्व, सर्व प्रकृतित्व, सर्वेश्वरत्व, सर्वज्ञत्व हे जे म्हटलं, म्हणजे सर्वत्व 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 असं, तर हे त्याच्यापाशी म्हणजे म्हणजे त्याच्यापाशी नाही असं काही नाहीच, असं पूर्ण म्हणजे पूर्ण भावनेने त्याचं भजन करतात किंवा त्याला त्याची उपासना करतात. आणि आपण सुद्धा म्हणजे हे म्हणजे याच भावनेने परमेश्वराचा म्हणजे पूजा किंवा परमेश्वराचा आदर किंवा उपासना केली पाहिजे. ते नुसतंच एखादी मोठी व्यक्ती, खूप मोठी व्यक्ती म्हणजे परमेश्वर का नाही? तर त्या कारण व्यक्तीला मर्यादा आहे. व्यक्ती जास्तीत जास्त निमित्त कारण असू शकतं, नाही का? उपादान कारण नाही असू शकत असं. तर हे असं म्हणजे भगवत भक्त, खरे जे भगवत भक्त असतात आणि बुद्धिमान भगवत भक्त, तर ते या भावनेने मला भजतात. असं. समजलं? छान सांगितलं सर. हो सर. तर याच्या पहिले आपण कधी वासुदेवचा अर्थ पाहिलाय का? वासुदेवाचा शाब्दिक अर्थ तर तोच आहे, वसुदेवाचा मुलगा तो वासुदेव. अच्छा, पण म्हणजे असं परमेश्वर वगैरे आपण जे आता म्हंटल तसा काही अर्थ नाहीये ना त्याचा? अजिबात नाही, अजिबात नाही. म्हणजे इथे म्हणूनच आहे मी वासुदेव सम्यक परब्रह्म. तर वासुदेव म्हणजे काय? वासुदेवाचा मुलगा. जसं दाशरथी राम म्हणजे काय? राम बरेच होते, पण त्यातला दाशरथी राम म्हणजे जो दशरथाचा मुलगा तो राम, असं. तो राम, अच्छा, त्याच्याविषयी आपण म्हणजे बोलतो असं. मी वासुदेव नावाचा परब्रह्म असं होय का? वासुदेव नाही, म्हटला गेला होता. हा 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 बरोबर. म्हणजे मी वासुदेव सम्यक परब्रह्म म्हणजे वासुदेव नावाच्या देहामध्ये असलेला अच्छा, कळलं. परब्रह्म किंवा परब्रह्म. वासुदेवाच्या मुखातून जो बोलतोय ते तो परब्रह्म, ते परब्रह्म किंवा तो परमेश्वर असं. वासुदेव हा ओके. देह जो आहे हा वासुदेवाचा देह हा नाशवंत आहे, कारण तो वसुदेवाचा बरोबर. मुलगा आहे, नाही का? असं. हम्म. ओके. हा. दीपाली बऱ्याच दिवसांनी आली ना, बरं वाटलं तुझा आवाज. तेच. हा, ठीक आहे. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. तर हा त्याचा परत म्हणजे याच्याशी संबंधित आहेत, हा, की असे ते, हा, ते म्हणजे हे अध्यारूत आहे. तर ते ते जे माझे भक्त आहेत, बुद्धिमान भक्त, तत्ववेत्ते वगैरे असे, हा, तर ते मच्चित्ता. आता इथे मच्चित्ता म्हणजे काय? त्यांचं चित्त हे म्हणजे मज वासुदेवामध्ये म्हणजे वासुदेव रूपी परब्रह्मामध्ये ज्यांचं चित्त लागलेलं आहे, म्हणजे पूर्ण मन, हा, हे त्यांचं माझ्यामध्येच लागलेलं आहे, असे ते तत्ववेत्ते. ज्याला आपण अनन्य भक्ती म्हणतो, की त्यांच्या मनात, त्यांच्या चित्तामध्ये दुसरा कुठलाही विचार नसतो, असे ते म्हणजे माझे अत्यंत बुद्धिमान असलेले, हा, ज्ञानी भक्त असं. हा, आणि मदगत प्राणाहा. नुसतंच त्यांचं चित्त नाही, मन नाही, तर ऍक्च्युअली इथं अर्थ इंद्रिय म्हटलेला आहे, पण ऍक्च्युअली म्हणजे माझ्यातच त्यांचे प्राण पण आहेत असं पाहिजे. इंद्रिय तर मन मन म्हणजे इंद्रियांचा राजा आहे, त्यामुळे मन आलं म्हणजे सगळं इंद्रिय तर आलीच तिथं. पण मदगत प्राणाहा म्हणजे इथं त्यांचे म्हणजे त्यांचे प्राण सुद्धा माझ्यामध्येच आहे.
म्हणजे जसं उदाहरण दिलं जातं ना, कोणाचं, ते मला वाटतं अं, ते बाणासूर आणि त्याची पत्नी, नाही का? तर असं होतं ना, की म्हणजे ज्या क्षणी तो ती त्याचं ऐकेल, तो गेला असं ऐकेल, त्या क्षणी तिचा प्राण पण जाईल, इतकं त्यांचं एकमेकांवर प्रेम किंवा हे असतं. तसं म्हणजे अगदी आत्यंतिक प्रेमी जे असतात त्यांचं असं म्हटलं जातं ना, की एक गेला की दुसराही लगेच प्राण सोडतो. तर तसं इथं मद्गत प्राण हा म्हणजे त्यांचे प्राण जणू माझ्यातच असतात असे. परस्परम बोधयंत. तर असे जे लोक असतात तर ते परस्परम बोधयंत, तर एकमेकांना ते हे परस्परम म्हणजे एकाचा दुसऱ्याला असं, तर ते बोधयंत. हे जे तत्व आहे भगवंताचं म्हणजे भगवंत म्हणजे परमेश्वराचं तत्व, की परमेश्वर म्हणजे काय, जे आपण आधीच्या श्लोकात बघितलं ते. हा, तर ते तत्व ते एकमेकांना बोधयंता समजावून देत असतात. समजावून का देत असतात, तर असं म्हटलं जातं ना, की कुठलीही गोष्ट आपण 25% गुरुकडून शिकतो, शिक्षकाकडून किंवा गुरुकडून. 25% मनन करून शिकतो, म्हणजे त्याच्यावर विचार करून. 25% आपण एकमेकांशी म्हणजे 6 अध्यायांमध्ये किंवा एकमेकांशी चर्चा करून शिकतो. आणि 25% जे आहे ते म्हणजे अनुभवाने शिकतो, किंवा त्याच्याकरता तो काही काळ जाऊ द्यावा लागतो, नाही का? सगळं एकदम संपूर्ण कळलं असं लगेच होत नाही. मागे मी या ग्रुपमध्ये का दुसऱ्या ग्रुपमध्ये तो श्लोक पाठवला होता पहा, नाही का? आठवत नाही मला तो संस्कृत मधला, पाठवीन मी तुम्हाला. तर असा संस्कृतमध्ये श्लोक आहे, की कुठलंही ज्ञान जे आहे ते असं म्हणजे एक पाद त्याचा गुरुकडून, एक पाद मनन करून, एक पाद 6 अध्यायांमध्ये चर्चा करून आणि एक पाद कालांतराने हा आपल्याला आत्मसात होतो. तर तसं शिष्य हे गुरूंकडून शिकलेलं हे आपण एकमेकांशी चर्चा करून आपली त्याची अनुभूती ही अजून पक्की होते, किंवा आपला तो कन्सेप्ट जास्त क्लिअर होतो. आणि च म्हणजे म्हणजे आणि माम म्हणजे मला. हा, अ, हं. माम म्हणजे मला नित्यम सतत कथयंत. आणि मला म्हणजे अ, म्हणजे माझं थोडक्यात म्हणजे काय, माझं कीर्तन की म्हणजे माझं ज्ञान, म्हणजे त्यांच्यामध्ये जे ज्ञान, बल, वीर्य, त्यांच्यापाशी ती जी काय प्रतिभा असेल, त्यांनी ते माझं गुणगान, माझ्या महिम्याचं गुणगान हे कथयंत म्हणजे कथयंत म्हणजे कथा सांगतात असं म्हणता येईल. पण आपण त्याच्यामध्ये कीर्तन, महिमागान, महिमा मंडन, स्तुती, गुणगान असं सगळं परमेश्वराचं करत असतात भगवत भक्त. च आणि त्यामुळे तुष्यंती च रमंती, आणि ते त्याच्यातच संतोष पण पावतात, त्याच्यात त्यांना खूप समाधाने मिळतं, आणि रमंती आणि त्यातच ते रममाण पण होत असतात. खरे जे भगवत भक्त असतात म्हणजे त्यांना, म्हणजे जरी त्यांना ते भगवत तत्व, परमेश्वर तत्व कळलेलं असलं तरी ते एकमेकांशी त्याविषयी चर्चा करतात, ज्याला आपण शेअर करतात असं म्हणू. नंतर त्याची कथा सांगतात, त्याचं गुणगान गातात, त्याचं कीर्तन, मग त्याचं काव्य वगैरे करून त्याच्यामध्ये समाधान, संतोषही पावतात, आणि त्याच्यामध्ये ते रममाण पण होतात त्यांच्या दृष्टीने. जसं म्हणजे सगळ्या संतांचं वगैरे आपण बघितलं आयुष्य, तर ते तसंच असतं, नाही का? एकही क्षण ते परमेश्वराच्या स्मरणाशिवाय घालवत नाहीत, नाही का? या ना त्या रूपाने ते सतत परमेश्वराचं, म्हणजे जसं आपण म्हणू, एवढे तुकाराम महाराजांनी एवढी गाथा का लिहिली, नामदेवांनी, एकनाथांनी एवढे हे का लिहिले, तर त्याच्या मागची ही प्रेरणा ही आहे, की भगवत भक्त जे आहेत. आणि इथं फक्त ज्ञानी नाही म्हटलेलं आहे बरं, असे म्हणजे मच्चित्ता मद्गत प्राण असे जे भगवत भक्त आहेत, तर ते म्हणजे माझ्या गुणगान करण्यात ते रममाण असतात, थोडक्यात संत असं.
हं. ठीक आहे. तर म्हणजे आपल्याला असं वाटतं ना, की म्हणजे दुसऱ्याला का सांगायचं? तर ती म्हणजे जसं म्हणजे आपल्याला एखादी चांगली बातमी दुसऱ्याला सांगितल्याशिवाय राहवत नाही. बरोबर? एखादी खूप चांगली बातमी आपल्याला कळली. आपण आपल्या 4 जणांना सांगतोच ना. तर तसंच त्यांना जो अनुभूती मिळालेली आहे संतांना, ती व्यक्त केल्याशिवाय हं, त्यांना ते म्हणजे चैन पडत नाही असं. म्हणजे जसं महर्षी अरविंद योगी जे आहेत ना, तर असं आहे, की त्यांनी त्यांच्या जीवनकालामध्ये खूप लिहिलं इतकं आणि ते प्रसिद्धही झालं नाही त्यांचं होईस्तोवर. मग त्यांच्यानंतर त्या ज्या मदर म्हणून होत्या पॉंडिचेरीच्या, त्यांनी ते मग बरीचशी ग्रंथ त्यांच्या नंतर प्रसिद्ध केलेले. पण त्यांनी फक्त म्हणजे त्यांना जी अनुभूती आली, ती त्यांनी लिहून ठेवली फक्त असं. व्यक्त करून ठेवलं असं, की पुढे कोणाला तरी हे कामाला येईल अशा प्रेरणेने ते फक्त त्यांनी व्यक्त करून ठेवलं असं. हं. म्हणजे तो एक त्यांचा म्हणजे कारण ते त्यातच रममाण असायचे. म्हणजे दिवसाचे 18-18 तास ते लिहित असायचे स्वतः. योगी अरविंद असं. हं. आणि मग आता भगवान सांगतायत, की असे जे आहेत, की जे सतत माझ्याच भक्तीमध्ये, माझ्याच कीर्तनामध्ये, कथांमध्ये, कीर्तनामध्ये, गुणगानामध्ये रममाण असतात, त्यांचं तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम् उपयान्ति ते. हे फार छान आहे, की म्हणजे आपल्याला कधी-कधी असं वाटतं ना, की अरे मला काही एवढं अध्यात्म कळणार नाही. काय हे माझ्या डोक्याच्या पलीकडचं आहे. तर त्याला हे भगवंतांनी सांगितलेलं आश्वासन आहे किंवा उत्तर आहे, की ठीक आहे आपल्याला नसेल समजत तर हरकत नाही, पण भक्ती तर जमते ना आपल्याला, नाही का? भक्ती, गुणगान, कीर्तन बरोबर. तर तेषां सततयुक्तानां म्हणजे सतत पूर्णपणे माझ्यातच ज्यांचं मन स्थिर आहे, असे प्रीतिपूर्वक असे लोक प्रीतिपूर्वक पूर्ण प्रेमाने हां, अनुराग अगदी पूर्ण समर्पित भावनेने भजतां हं, असे जे भजतां म्हणजे असे जे भजणारे असतात, तर त्यांना तेषां म्हणजे त्यांना तं बुद्धियोगम तर त्यांना मी तो म्हणजे म्हणजे जरी त्यांच्यामध्ये ज्ञानयोगी किंवा बुद्धी नसेल, पूर्ण अध्यात्माचं मूळ शास्त्र समजून घेण्याची वगैरे, तरी तम बुद्धियोगम ददामी हं, ते मी त्यांना ती बुद्धी सुद्धा अध्यात्मशास्त्रातली जी गूढ रहस्य आहेत, ती प्राप्त करण्याकरता आवश्यक असणारी जो बुद्धियोग आहे, म्हणजे बुद्धी जरी कमी असेल, बुद्धीची कमी असेल, तर मी त्यांना बुद्धी सुद्धा देतो. बुद्धियोग म्हणजे त्यांच्यात बुद्धीची जोड देतो. येन की ज्या 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 योगाने जिच्या योगाने ज्या बुद्धीच्या योगाने ते माम उपयांती म्हणजे ते मला प्राप्त होतात. म्हणजे आणि इथं आपल्याला हे कळतं, की संत तुकाराम वगैरे किंवा हे जे जे सत्पुरुष जे असतात, लौकिक शिक्षण कधी-कधी त्यांचं बघा झालेलं नसतं. हं, बरोबर. पण म्हणजे भ भक्ती मात्र त्यांची अखंड असते, अगदी लहानपणापासून असेल वगैरे, वगैरे आणि त्या भक्तीच्या योगाने त्यांची बुद्धीची झेप आणि ज्ञानयोग, ज्ञान एवढं वाढतं, की त्यांनी म्हणजे प्रचंड म्हणजे गूढ रहस्य की जे एखाद्या व्याकरण किंवा तार्किक माणसाला जे कळणार नाहीत, तर अशी गूढ आध्यात्मिक रहस्य त्यांना आपोआप समजायला लागतात आणि ते व्यक्त पण करू शकतात. त्यांची जी म्हणजे त्यांची जी प्रज्ञा जागृत होते. असं एक पूर्वी कोणी ऐकलं असेल नाव, विशेषतः विदर्भातल्या लोकांनी, गुलाबराव महाराज म्हणून होऊन गेले. तर ते जन्मतः अंध आहे आणि आयुष्य फक्त 34 वर्षाचं. पण त्यांची
ते ज्ञानेश्वर ज्ञानोबांचे ते निस्सिम उपासक, आणि त्यांची म्हणजे एवढं त्यांची जी ग्रंथसंपदा आहे, गुलाबराव पूर्ण आंधळे असून तरी पण, आणि ते म्हणजे जवळपास 100 वर्षापूर्वीचा काळ आहे तो, तरी त्यांची ती म्हणजे बुद्धी एवढी जागृत होती, म्हणजे अक्षरशः त्यांना प्रज्ञाचक्षु असं म्हणायचे, की त्यांनी जे ग्रंथ लिहिलेले आहेत ते नागपूर विद्यापीठात, पुणे विद्यापीठात अभ्यासाला, PhD साठी अभ्यासाला आहेत असं. तर ती अशी त्यांना प्रज्ञा कुठून झाली? तर इथेच हे त्याचं रहस्य हे आहे की ददामि बुद्धियोगम ते येन माम उपयांती ते. तर अशांना ती बुद्धी, की ज्या बुद्धीने त्यांना ज्ञानप्राप्ती होईल प्रत्यक्ष, आणि जरी मग भगवंतांनी म्हटलेलं आहे की ज्ञानादेव तू कैवल्यम, पण ते कैवल्य मिळवण्यासाठी, म्हणजे कैवल्यावस्था प्राप्त होण्यासाठी जी जी ज्ञान आवश्यक असतं आणि त्या ज्ञानासाठी जी बुद्धी आवश्यक असते ती नसली तर ती सुद्धा भगवान त्यांना देतात. आता वास्तविक तुकाराम महाराज म्हणजे काय, असं काही लौकिक शिक्षण काही नव्हतं. ज्ञानेश्वर महाराजांची तर मुंज पण झाली नव्हती, म्हणजे वेद वगैरे तर त्यांनी तसे शिकलेलेच नव्हते, नाही का. पण तरी अनुभवामृत आणि भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी, हे 2 एवढे ग्रंथ मोठे आहेत की भल्या भल्यांना त्याचा पाठ लागलेला नाही. कसं काय ते लिहू शकले असतील? तर याच्या नाही का. तर हे एक म्हणजे त्यांचं हे आश्वासन आहे भगवंतांचं, की जरी तुम्हाला काही येत नसेल, काही समजत नसेल, चिंता करू नका. पूर्ण भक्तियोगाने जर आपण म्हणजे सतत अनुसंधान ठेवलं आणि त्याचं कीर्तन, गुणगान त्या ह्याच्यातच आपण रममाण असलो, त्यातच समाधानी असलो, तर ज्ञान आणि बुद्धी, हे आधी बुद्धी आणि मग ज्ञान, हे दोन्ही सुद्धा परमेश्वर त्यांना देतो, आणि ज्या योगाने ते पुन्हा परमेश्वराला प्राप्त होतात. समजलं? त्यामुळे हा श्लोक तसा फार महत्वाचा आहे, म्हणजे की एखाद्या नुसता जरी भक्त असेल तरी त्याची उन्नती, आध्यात्मिक उन्नती कशी होते त्याचं रहस्य इथं भगवंतांनी सांगितलेलं आहे. सर म्हणजे ज्ञान हे आवश्यकच आहे ना? ज्ञान आवश्यकच आहे अगदी. पण ज्ञान आवश्यक असलं तरी एक वेळ मग अशी येते की भगवंत म्हणतो की ठीक आहे, तुझ्याकडे ज्ञान नाही का, चल मी देतो तुला ज्ञान. मिळवण्यासाठी जी बुद्धी लागते ती बुद्धी मी देतो असं. असा म्हणजे सर आता हे जे आपण आतापर्यंत दुसऱ्या अध्यायात वगैरे सांख्ययोग वगैरे पाहिला, हेच ज्ञान, आणि तुम्ही मागच्या श्लोकामध्ये जे व्यक्त केलं ते ज्ञान, निमित्त कारण आणि उपादान कारण, हे सर्व त्या परमेश्वरामध्येच आहे. हेच सगळं ज्ञान, म्हणजे याच्या व्यतिरिक्त आणखी नाही असेल, माहिती नाही मला. नाही म्हणजे आता ज्ञान आवश्यक आहे. नाही, आता हे जे ज्ञान आहे ना, ते हे जे ज्ञान सांगितलं उपादान कारण वगैरे, हे थोडंसं वेगळं. पण मूळ जे ज्ञान म्हणजे काय, जे आता जसं उपनिषद त्यातली महावाक्य नाही का, किंवा सृष्टीच्या, आता जसं ज्ञानेश्वरीमध्ये सृष्टीचं सृजनाचं रहस्य आहे, त्या ज्ञानदेवांना हे कुठनं माहिती झालं असणार, नाही का. एवढी ज्ञानेश्वरीमध्ये असंख्य उदाहरण आहे. एवढ्या ठिकाणी ज्ञानेश्वरांना 12 वर्षाच्या ह्याच्यात काय कळलं असेल त्यांना एवढं, म्हणजे आज 8 नाही ते किंवा तुकाराम महाराज की जे कधी देहूच्या बाहेर गेले नाहीत, त्यांना एवढी त्यांनी गाथा लिहिली, ती कशी लिहिली, नाही का. ज्ञानेश्वर एक वेळ आपण समजू शकतो, तो अवतार समजतो आपण. पण तुकाराम महाराज असं म्हटलं तर ते काही अवतार नव्हते, म्हणजे जन्मापासून त्यांच्यामध्ये ती लक्षणं नव्हती. पण तिच्या योगाने त्यांनी तो अधिकार म्हणजे ज्ञान त्यांना प्राप्त झालं, नाही का. म्हणजे या बाबतीत अगदी उत्कृष्ट उदाहरण आहे तुकाराम महाराजांचे ज्ञानदेवांपेक्षा. म्हणजे आकलन शक्ती